आज ही कारवाई करण्यात आली आहे महापालिकेकडून या कारगिल नगरमध्ये, या संदर्भात काय सांगाल? नमस्कार, जय महाराष्ट्र. मी उदय अरुण जाधव, शिवसेना विरार शहर प्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे. कारवाई करण्यात आली आहे. कारवाई हे तर दरवेळेला 8-15 दिवस, 1 महिना 2 महिने इथं होते. हप्ते बंद झाले की कारवाई सुरू होते. हप्त्यासाठी कोणातरी नाव आला की कारवाई सुरू होते. दाखवायसाठी की आम्ही हप्ते घेत नाही. दुसरीकडे हप्ते सुरू चालू आहे की कारवाई बंद होते. 1-2 दिवस स्टँड असते. पहिल्याच चालत आलेलं आहे. मार्केटला 20 वर्ष झाले या ठिकाणी चालू आहे. आम्ही दरवेळेला मागणी करतोय की कोण हप्ते घेतोय कोण नाही घेतोय जगाला माहिती आहे, वसई विरारला माहिती आहे. पण त्याच्यावरती हा नुसता मनवेरपाडा कारगिल नगरचा विषय नाही आहे. हा विरार स्टेशनचा आहे, हा साईनाथ नगरचा आहे, हा फुलपाड्यातला आहे, हा नालासोवर स्टेशनचा आहे, हा सगळीकडचा आहे. तर कुठल्याही प्रकारे कारवाई होताना दिसत नाही. हा फक्त दिखावा करायचा, 1-2 दिवस स्टंट करायचे आणि हप्ते जास्त वाढवून घ्यायचे, हा याच्यामागचा छोटा उद्देश असतो. कोणतरी कोणाचं नाव घेणार, भाजप बहुजनचं नाव घेणार, बहुजन शिवसेना नाव घेणार, हे आतापर्यंत चालत आलेलं आहे. त्याच्याकडून स्वतःचा फंडा कसा वाढवता येईल हा याच्यामागचा छोटासा उद्देश. प्रत्येक कारवाई ज्याच्यासाठी करायची ऑर्डर जो कोणी सांगत असतो कारवाई करा, याच्यामागचा उद्देश असतो. हप्ते जे घेत आहेत, पैसे घेत आहेत, हे महापालिकेचे आहेत की राजकीय? नाही, हप्ते घेतात. आता मी तर हप्ते घेतात हे मी पाहिलेलं नाही. पण महापालिकेवर तुम्ही स्पष्ट आरोप करेन, तुम्ही हप्ते घेत नाही, तुमचे अधिकारी हप्ते घेत नाही ना, मग बंद करा ना. रिझर्वेशन प्लॉट आहेत तिथे टाका ना तुम्ही. जे इथले स्थानिक कारवाई आपलं फेरीवाले आहेत त्यांना द्या ना धंदे टाकायला. तुम्ही बाहेर येतात त्यांच्या तुमच्या वापाचे करते ठेकेदार आहेत का? बांगलादेशवाले तुम्ही आज सगळे चालू आहे, बांगलाचे फेरीवाले येत आहेत. तुम्ही लोक बाहेरून नालासोबत विरार फेरीवाले येत आहेत, तुम्ही त्याच्यावर कारवाई का नाही करत आहे? कारवाई कुठल्याही प्रकारे होत नाही आहे. हा फक्त दिखावा आहे आणि दिखाव्यावरती फक्त स्वतःचं क्रायटेरिया, स्वतःचं एक काहीतरी दाखवायचं, म्हणजे माझा किती हे आहे, मी किती कारवाई करू शकतो, मी तक्रार देऊ शकतो आणि याच्यानंतर आपला स्वतःचा कुठेतरी वजन वाढवायचा, हा एक छोटासा हेतू आहे. 2 दिवसांनी पुन्हा येरे माझ्या मागल्या. तुम्ही फाडता का? हो तर बोला पुन्हा. आमची नेहमीची पावती फाडली जाते आणि रोज चालली आहे. कोणाचे 60 घेतात, कोणाचे 40, जसं ते लावणार धंदे त्या हिशोबाची पावती फाडली जाते. मग तरी ही कारवाई का? ते आम्हालाही ठाऊक नाही का करतात की तुम्ही गाडी मागे ढकला. आम्ही म्हटलं ठीक आहे साहेब, आम्ही गाडी मागे ढकलतो. आता आम्ही 4 वाजता आलो धंद्यावरती, तेव्हा बघितलं तर डायरेक्ट ती बुलडोझर वगैरे, पोलीस वगैरे सगळे घेऊन, DCP वगैरे घेऊन डायरेक्ट गाड्या फोडायला. थांबायला 1 मिनिट सुद्धा नाही. पण हर वेळेस का हे मी म्हणते, हर वेळेस आम्हीच का मार्केटवाले मरतो? आम्ही एवढा वर्ष धंदा करतो, आम्हाला कुठलाही पक्षाचा विरोध नाही, आम्हाला सगळे सहकार्य करतात. आम्हाला सगळे सहकार्य करून सुद्धा आम्हाला याचा बेनिफिट काहीच भेटत नाही. 10,000, 50,000, लाख रुपयाचा आमचा लोन चालू आहे. तो लोन कोण फेडणार साहेब सांगा बरं? प्रत्येक गोष्टीवरती आम्ही लोनवर बोललो तर तिथे पण माणसं हसतात, अरे तुम्ही लोनचं नाव कशाला घेता? आता तो घरातून तर आम्ही नाही भरू शकत. आमची मजबूरी आहे म्हणून आम्ही बायका सगळ्या लेडीज धंदा करतो ना. आमच्यामध्ये जेंट्स नाहीये. बघा, जेंट्स आहे तर कोणाचे पॅरालाइज झालेत, कोणाला कामधंदे नाही आहेत आणि आता महागाई एवढी आहे साहेब की त्याने जेंट्सचा पगार सुद्धा पुरत नाहीये. मग आम्ही आमच्या मजबुरीमुळे करतो, आमच्या संसारासाठी, आमच्या लेकरा बाळासाठी करतो. तर मग त्याच्यामध्ये ह्यांचं का दुखतं? तुमची मागणी काय? आमची मागणी आमचा धंदा पहिल्यासारखा आमचा धंदा लागला पाहिजे आणि सतत कोणी येऊन आम्हाला धंद्यावरून उठवलं नाही पाहिजे. आमच्या गाड्या उठल्या नाही पाहिजे. आम्ही विरारमध्ये, कारगिलमध्ये राहतो ना, आम्ही इथले रहिवासी आहे, मग आमचा हक्क का नाहीये? जे बाहेरून येतात ते धंदा करतात, पण आम्ही विरारमध्ये राहून आम्ही नाही करू शकत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.